नमस्कार. नमस्कार. आज पुन्हा एकदा गुलाल लागला हिंद केसरीला. जीच मागच्या वर्षी गुलाल लागला होता, पण आज पण गुलाल घेतला. आनंद आहे आणि सुंदर आयोजनाने पावसाने पण साथ दिली. सर्व बैलप्रेमींचं, बैलगाड्या मालकांचं या परमेश्वराने ऐकलं आणि आम्हाला नंदी पळण्याची संधी मिळाली. आनंद. आणि हिंद केसरी मैदानामध्ये प्रत्येकाला इच्छा असते पळायची आणि गुलालात पात्र ठरण्याची. तसं आमच्या नशिबाला पण गुलाल लागला आणि आमचा भुंगा आणि सर्जा हे फायनलला पात्र ठरले. गटाला पण कडन पळाला, सेमीला पण कडन पळाला. कुठं तर कडन बॅडलक असते, पुन्हा ती सिद्ध करून दाखवलं पण ह्या जोडीनं. 100% कडत मी नेहमी सांगत असतो, कडला लागल्यावरती मला जास्त कॉन्फिडन्स येतो. कारण की बघा, आता संघटनेच्या नियमानुसार प्रत्येकाला दोन म्हणजे दोन्ही पैऱ्यावाल्यांना एक पावतीचा नियम काढून दिलाय. पण माझी गाडी 9 मध्ये 1 नंबर तासाला लागली होती. मी म्हणजे खुश झालो होतो की बाबा चल त्याच्यामध्येच पळवायची. दुसरी पण आमची 4 नंबर तासाला, 3 नंबर तासाला लागली होती. पण नाही, बोललो आपली जी कड आहे ती कड नाही. पण आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलं, मला कुठल्या पण कडला टाका, मी माझं पळाच्या जोरावरती निकाल घेऊन देणार. आता काही 4-5 महिना बोललो वेगाचा कारनामा करून दाखवायला लागला. नाही, तो सगळ्या त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांसाठी पळतो आणि सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि आई एकविरेचा, खंडेरायाचा आशीर्वाद आहे. आणि आम्ही स्वच्छ मनाने, स्वच्छ दिल्याने या बैलगाडी क्षेत्रामध्ये आलोय आणि एकदम त्याचा लाभ आम्हाला चांगला मिळतो. घोटची आणि ते जोडीमध्ये आकर्षास पळते आहे की नाही. सुंदर गाडी पळते ही गाडी. दोन्ही रस्त्यात पळणारी. आता तुम्ही बघितलं असेल, उजवा डावा कुठला पण रस्ता येऊ दे. आता पण 10 नंबर तास लागलाय. आनंद आहे. कडेला लागले, पहिला गाडा मला असेल कमी आनंदी असेल. प्रत्येक मैदानामध्ये कड लागल्यानंतर मला वेगळा आनंद होतो. आज सलग तिसरा फेरा पण कडन आहे की नाही. तिसरा फेरा बघून नशीब असाच आहे. पण बैला नाराज केला नाही. बैल कधीच नाराज करत नाही. जिथं आमच्या सगळ्या फॅनची, आमच्या सगळ्या मालकांची इज्जत लागते तिथं भुंगा कधीच आम्हाला खाली मान घालून देत नाही. जेव्हा उत्तरचा प्रश्न येतो बैल उत्तर देतो. 100% तो त्याच्या पळाच्या जोरावरती उत्तर देतोच. जेव्हा बैल पळत नाही असं की जेव्हा बैल पळत नाही, काही साथीरा सोडून देतात, पण काही साथीरा टिकून राहतात की आज उद्या माझं बैल 100% विश्वास असतो. हा खेळच आहे. याला म्हणजे हा संयमाचा खेळ आहे आणि संयमाच्या खेळानेच हा खेळला पाहिजे. आणि संघर्ष आहे मेन गोष्ट. आपण आज नंदी घ्यायचा 50 लाखाचा जर आणि उद्या लगेच आपल्याला 1 नंबर पाहिजे असेल तर हे कधीच शक्य होत नाही. त्याला संघर्ष करायला लागतो. तो 1 लाखाचा घेऊ दे किंवा तो 1 कोटीचा घेऊ दे, त्याला संघर्ष ह्या बैलगाड्यामध्ये. कारण ज्याच्या नशिबामध्ये संघर्ष आहे त्यालाच ह्या क्षेत्राचा गुलाल, एवढं मला माहिती आहे. आता असले की जो मोठा नंदी आहे त्याला मोठंच पेहर होते, त्याला कोणते पेहर असतात असं काय नाही. शेवटी नंदीच्या वरतीच आहे, त्याच्या पळाच्या जोरावरतीच पैरे होतात. प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार सगळ्या पैरे करत असतो आणि प्रत्येकाला पळण्यासाठी दोन्ही खांदी बैल लागतात, त्याच्या हिशोबाने ते पैरे करत असतात. आता पैऱ्यासाठी किती कॉल येतात दादा? पैऱ्यासाठी काय येतातच, कारण की भुंगा असा आहे का दोन्ही खांदी पळतो. त्याच्यामुळे पैऱ्यासाठी मला पण कधी ते लोकांना फोन करायला लागतो नंदीसाठी. आणि प्रत्येकाला पळायची इच्छा असते. आता माझी पण इच्छा असते बकासूरमध्ये पळण्याची किंवा मथुरमध्ये पळण्याची. हे सगळे प्रेक्षकांचे मनातले म्हणजे गळ्यातले तावीज आहेत. तर अशी प्रत्येकाची इच्छा असते भुंगामध्ये पळायची आणि ती इच्छा आम्ही सगळे मंडळी मिळून पूर्ण करण्याचे प्रयत्न करतो. काय आपला देव बकासूर गुलासाठी झुंज करतोय, काय सांगशील 2 शब्द? काय नाही, मी मगाशीच बोललो, संघर्ष आहे आणि त्याची जागा नाही घेऊ शकत कोण. कारण की त्याच्या वाटेला संघर्ष पण आहे आणि तेवढाच गुलाल पण आहे. तर त्याची कोणच बरोबरी नाही करू शकत. तो कधीच संपणारा नंदी नाही आहे. तो आज हारलाय तर त्याच्यामध्ये एवढी क्षमता आहे का येणाऱ्या मैदानामध्ये तो जेवढे हे 1 नंबरला मध्ये पळणारे नंदी आहेत ना, त्यांना हरवण्याची त्याच्यामध्ये जिद्द आहे, हे मला माहिती आहे. दादा आपण एक व्हिडिओ बघितला आरडी तणवड्याची, त्याची कलेबद्दल काय सांगशील दादा? नाही, छान व्हिडिओ काढले आणि सुंदर आहे आणि मी पण बघत असतो. तुमच्या पण भरपूर व्हिडिओ बघत असतो मी, कारण की तुमच्या पेजला पण मी फॉलो केलेला आहे. तुमच्यासारखे सगळे यूट्यूबर बांधव आमचे ह्या बैलगाडी क्षेत्राला 7 समुद्र पलीकडे पोहोचवतात आणि आमच्यासारख्या मालकांना पण पोहोचवतात. तुमचं तर सर्वप्रथम मी अभिनंदन करेन. धन्यवाद दादा. धन्यवाद.